सर्वांना माझा नमस्कार। झेडपी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे प्रयोग। आणि फक्त 2 सेकंदामध्ये आपल्याला प्रयोग कशा प्रकारे ओळखायचे त्याच्या ट्रिक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। आणि पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग। तो मॅजिक ट्रिकच्या माध्यमातून कसा ओळखायचा ते पाहूया। मॅजिक ट्रिक आहे कर्ता हा VIP असतो, म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा काय असतो, VIP असतो। तर त्याची ओळखण्याची ट्रिक कशी आहे, तर वाक्यातील कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो। पहा, कर्तरी प्रयोगामध्ये या ठिकाणी कर्त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो, म्हणजेच कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो। तेव्हा आपण कर्तरी प्रयोग आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया की मुलगा आंबा खातो। तर या ठिकाणी मुलगा हा काय आहे, कर्ता आहे आणि याला कोणत्याच प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही, त्यामुळे मुलगा आंबा खातो हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे हे आपल्याला लगेच पाहिल्याबरोबर ओळखता येते। म्हणजेच कर्तरी प्रयोग ओळखण्याची ट्रिक काय आहे की कर्ता ओळखायचा व कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे असं म्हणायचं। त्यानंतर दुसरा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग। त्याला ओळखण्यासाठी आपल्याला ट्रिक आहे कर्माचा रुबाब असतो, म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये कर्माचा रुबाब असतो। ट्रिक आहे की कर्त्याला प्रत्यय असतोच व कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्माप्रमाणे बदलते। म्हणजे आपल्याला वाक्य पाहिल्याबरोबर काय बघायचे की कर्त्याला प्रत्यय आहे का व कर्माला प्रत्यय नाही, त्यावेळी कर्मणी प्रयोग होतो। म्हणजेच कर्त्याला प्रत्यय असावा लागतो आणि कर्माला प्रत्यय नसतो, त्यावेळेस कर्मणी प्रयोग होतो। उदाहरणाच्या माध्यमातून पहा, मुलाने आंबा खाल्ला। म्हणजे या ठिकाणी मुलाने हा या ठिकाणी काय आहे, कर्ता आहे आणि मुलाने तर ने हा प्रत्यय या ठिकाणी कर्त्याला लागलेला आहे, परंतु आंबा हा या ठिकाणी कर्म आहे। आंबा या कर्माला प्रत्यय लागलेला नाही, त्यामुळे या ठिकाणी कर्मणी प्रयोग होतो। म्हणजे कर्त्याला प्रत्यय असावा लागतो आणि कर्माला प्रत्यय नसावा लागतो, त्यावेळेस कर्मणी प्रयोग होतो। हीच या ठिकाणी आपल्याला ओळखण्याची ट्रिक आहे। त्यानंतर भावे प्रयोग आहे। यामध्ये दोघांनाही बेड्या, पहा मॅजिक ट्रिक आहे, दोघांनाही बेड्या असतात, म्हणजेच प्रत्ययाच्या बेड्या। आपल्याला लक्षात राहण्यासाठी या शब्दाचा वापर केला आहे की दोघांनाही प्रत्यय असतात। कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय लागलेले असतात आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते। उदाहरणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहूया की शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवले। पहा, या ठिकाणी शिक्षकांनी हा कर्ता आहे, विद्यार्थ्याला हा कर्म आहे। तर नी आणि ला या ठिकाणी दोन्ही कर्ता व कर्म यांना काय लागलेले आहेत, प्रत्यय लागलेले आहेत, त्यामुळे ह्या ठिकाणी जो प्रयोग होतो तो भावे प्रयोग होतो। म्हणजे कर्ता व कर्म या दोघांनाही या ठिकाणी जेव्हा प्रत्यय लागलेले असतात त्यावेळेस तो भावे प्रयोग होतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपण या चार्टच्या माध्यमातून परत एकदा यांचा सराव करूया। पहा, या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचे नाव आहे कर्तरी प्रयोग। कर्त्याला प्रत्यय असतो का, नाही। कर्मास प्रत्यय असतो का, असू शकतो किंवा नाही। आणि ओळखण्याची ट्रिक आहे नेहमी प्रत्यय मुक्त असतो, म्हणजे कर्ता हा नेहमी प्रत्यय मुक्त असतो। कर्मणी प्रयोगामध्ये पहा, आपल्याला या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असतो का, तर होय। कर्माला प्रत्यय असतो का, नाही। आणि ओळखण्याची ट्रिक आहे कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय नसतो, त्यावेळेस कर्मणी प्रयोग होतो। त्यानंतर आहे भावे प्रयोग। कर्त्याला प्रत्यय असतो का, तर होय। कर्माला प्रत्यय असतो का, तर होय। आणि ओळखण्याची ट्रिक काय, कर्ता व कर्म या दोघांनाही प्रत्यय असतो, त्यावेळेस भावे प्रयोग होतो। अशा प्रकारे आपल्याला फक्त विभक्ती प्रत्ययावरून या ठिकाणी प्रयोग ओळखता येतात। आता या उदाहरणाच्या माध्यमातून आपण सराव करूया। पहा, या ठिकाणी मुलगा क्रिकेट खेळतो हा या ठिकाणी वाक्य दिलेला आहे। आपण या ठिकाणी पहा, कर्ता मुलगा आहे, त्याला कोणत्याच प्रकारचा प्रत्यय लागला नसल्यामुळे या ठिकाणी हा कर्तरी प्रयोग होतो। आईने बाळाला हसविले। पहा, आईने बाळाला या ठिकाणी आईने हा कर्ता आहे, त्याला या ठिकाणी ने हा प्रत्यय लागला आहे आणि बाळाला हा कर्म आहे, त्याला ला हा प्रत्यय लागला आहे, म्हणजे दोघांनाही प्रत्यय लागल्यामुळे हा भावे प्रयोग आहे। रामाने चित्र काढले। पहा, राम हा कर्ता आहे, त्याला प्रत्यय लागलेला आहे, परंतु चित्र हे कर्म आहे, त्याला प्रत्यय नाही, म्हणून या ठिकाणी हा कर्मणी प्रयोग होतो। म्हणजेच अशा प्रकारे आपण वाक्य पाहिल्याबरोबर कोणता प्रयोग आहे ते लगेच ओळखू शकतो। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोप्या ट्रिक शिकल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।